नमस्कार, मी माणिक मुंडे. उत्तर दक्षिणमध्ये आज चर्चा राज्यात होत असलेल्या मराठा सर्वेक्षणाची. सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन आहे, त्यावरचा निकाल कुठल्याही क्षणी येऊ शकतो. मनोज जरांगे पाटील हेही मुंबईत पोहोचत आहेत. पुण्यात त्यांनी अभूतपूर्व गर्दी जमवली. ट्रॅफिकही अभूतपूर्व जाम झाल्याच्या तक्रारी पुणेकरांनी केलेल्या आहेत. दुसरीकडे मागासवर्ग आयोगाकडून राज्यभर सर्वेक्षण केलं जात आहे. शाळा वगैरे सोडून शिक्षक सर्वेक्षणाच्या ड्युटीवर आहेत. मुंबईत तर रस्त्याची कामं का झाली नाहीत म्हणून हायकोर्टानं विचारणा केली तर बीएमसीनं उत्तर दिलंय, कर्मचारी सर्वेक्षणाच्या कामावर आहेत. मुख्यमंत्र्यांनी सर्वेक्षण झालं की विशेष अधिवेशन बोलवलं जाईल असं घोषित केलंय. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर सवाल उपस्थित होत आहेत ते राज्य मागासवर्ग आयोगाच्या मराठा सर्वेक्षणावरच. अवघ्या 9 दिवसात 2.5 कोटी मराठा कुटुंबांचं खरोखर सर्वेक्षण होऊ शकतं का? मुंबईसारख्या ठिकाणी रोज 5 ते 6 लाख घरांचं सर्वेक्षण होईल का? जी माहिती भरली जाते त्याची पडताळणी का केली जात नाहीये? किंवा बोगस माहिती सर्वेक्षणकर्त्यांना दिली जाते का? सरकारकडे 7 महिने असताना सर्वेक्षणाला फक्त 9 दिवसच का दिले गेले? सरकारच्या नीती आणि नियतीत खोट आहे का? आणि या सगळ्यात महत्त्वाचा, अशा सगळ्या त्रुटीनं भरलेल्या सर्वेक्षणाच्या रिपोर्टवर मराठ्यांना खरोखरच आरक्षण मिळू शकेल काय? आपण शेवटचा प्रश्न पहिल्यांदा घेऊ. एवढ्या कमी कालावधीत सर्वेक्षण शक्य आहे का? मराठ्यांचा जो सर्वे केला जातोय त्याची जी प्रिंटेड प्रश्नपत्रिका आहे ती आहे 39 पानांची. त्यात 150 पेक्षा जास्त प्रश्न आहेत. राज्यात सध्या 1.25 लाखापेक्षा जास्त कर्मचारी सर्वेक्षण करण्यात गुंतलेले आहेत. 2.5 कोटी मराठा कुटुंबांचं सर्वेक्षण होतंय. सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आणि सर्वेक्षणाची डेडलाईन पाहता एका कर्मचाऱ्यानं कमीत कमी रोज 22 कुटुंबांचं सर्वेक्षण करणं अपेक्षित आहे. आता प्रश्न असा आहे, खरोखरच एका कर्मचाऱ्याला 22 कुटुंबांचं सर्वे करणं शक्य आहे का? म्हणजे 150 पेक्षा जास्त प्रश्न, 40 पानांची प्रश्नपत्रिका तुम्ही 45 मिनिटात भरून घ्यायला सांगताय. ते खरोखरच वास्तवाला धरून आहे का? मुंबईत 38 लाख कुटुंबांचं सर्वेक्षण केलं जात आहे. त्यासाठी 30,000 कर्मचारी कामाला लावले गेलेत. एका दिवसात 2,65,000 कुटुंबांचं सर्वेक्षण केलं गेल्याची माहिती उपायुक्तांनी दिली आहे. ते खरोखरच मुंबईसारख्या ठिकाणी शक्य होत असेल का? मुंबईत दिवसाला कमीत कमी 4 लाख घरांचं सर्वेक्षण करायचं ठरवलेलं आहे. ते खरोखरच शक्य आहे का? त्यातही मुंबईत ज्या ॲपवर माहिती भरली जाते त्याचा घोळ असल्याच्या तक्रारी आहेत. म्हणजेच कधी कधी ॲप मधातच बंद पडतं, सुरू करण्यासाठी ते पुन्हा पासवर्ड मागतं, काही ठिकाणी रेंज नसेल तर हँग होतं. मागासवर्ग आयोगाकडं एवढ्या ॲपची माहिती साठवेल अशा सर्व्हरची कमी असल्याची माहितीही समोर आली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना मुंबईत ना मुंबई बाहेरच्या कर्मचाऱ्यांना कुठली ट्रेनिंग दिली गेली आहे. परिणामी सर्वेक्षण कासव गतीनं सुरू आहे. ट्रेनिंग नसल्यामुळं कर्मचाऱ्यांना माहिती गोळा करण्यात अडचण असल्याचं खुद्द बीएमसीनेही मान्य केलंय. असं सगळं असताना मराठा कुटुंबांचं खरोखरच सर्वेक्षण केलं जातंय की धूळफेक केली जाते? मी सर्वेक्षणात असलेल्या काही कर्मचाऱ्यांशी बोललो. त्यांच्या माहितीनुसार दिवसात फार फार तर 5 कुटुंब होत आहेत किंवा होऊ शकत आहेत. त्यातही फक्त मराठा कुटुंब असेल तर त्याची पूर्ण माहिती भरून घेतली जाते. SC/ST कुटुंब असेल तर त्याचं फक्त नाव गाव एवढाच मजकूर भरून घेतला जातोय. दुसरा प्रश्न, खरी माहिती भरली जाते का? एका शब्दात या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर ते नाही असं द्यायला लागेल. कारण कमी कालावधी हे त्याचं प्रमुख कारण आहे. पण मग जी माहिती भरून घेतली जाते ती तरी खरी आहे का? तर तेही नाही. मी सर्वेक्षणात असलेल्या काही कर्मचाऱ्यांशी बोललो. त्यांचं म्हणणं असं आहे की लोक खोटी माहिती देत आहेत. म्हणजे माणूस RCCच्या टोलेजन घरात बसून सांगतोय की लिहा चिखलामातीचं घर आहे. पोरग सून डॉक्टर असल्याचं तालुक्याला माहिती आहे, पण आरोग्यविषयक प्रश्नाला उत्तर देताना बाप म्हणतो साप कुत्रा चावला तर आम्ही मांत्रिकाकडे जातो. नावावर जमीन जायदाद आहे पण गुंठापर जागा नसल्याचं भाड्याला सांगितलं जात आहे. आम्ही ही सध्याची परिस्थिती बघून ते जे काही सांगतायत ते भरून टाकतोय. गावच्या 4-2 शहाण्यांनी आधीच सर्वेक्षणवाला येण्याआधी काय बोलायचं ते गावाला सांगून टाकलेलं आहे. ते तशीच माहिती भरायला सांगतायत. सगळी अशी ही बनवाबनवी. मी असं समजतो की सगळीकडे अशीच परिस्थिती नसेल, पण मी ज्यांच्याशी बोलतोय ते शिक्षक वेगवेगळ्या भागातले आहेत. त्यामुळे खोट्या माहितीचा धोका अधिक आहे. त्यामुळेच प्रश्न असा आहे की गोखले इन्स्टिट्यूट आणि टाटा ह्या दोन्ही संस्था खऱ्या आणि खोट्या माहितीची चाळणी लावणार का? ह्या 2 संस्थेकडचं रिपोर्ट तयार करण्याचं काम आहे. ह्यातलं प्रश्नावलीही पुण्याच्या गोखले संस्थेनं तयार केलेली आहे. जर खरी खोट्याची चाळणी लावून मराठ्यांचा मागासपणाचा रिपोर्ट तयार केला तर नक्की काय होईल? खोटी माहिती देऊन आणि भरून जे गरजवंत मराठे आहेत त्यांचं नुकसान तर होत नाही ना? लक्षात असू द्या, मनोज जरांगे पाटलांचा लढा हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. तिसरा प्रश्न, मागासवर्ग आयोगाचा रिपोर्ट सुप्रीम कोर्टात टिकेल का? फडणवीस सरकारनं मराठ्यांना जे 16% आरक्षण दिलं होतं ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. त्याला प्रमुख कारण होतं गायकवाड कमिशनचा रिपोर्ट.
गायकवाड कमिशननं मराठ्यांना मागास ठरवणारा अहवाल तयार केला होता. त्याच्याच माहितीच्या आधारावर सुप्रीम कोर्ट म्हणालं, मराठे हे मागास तर सोडाच, पण ते प्रोग्रेसिव्ह आहेत. गायकवाड कमिशनचा अहवाल किती परफेक्ट होता हे चंद्रकांत पाटलांपासून ते नारायण राणे ते फडणवीसांपर्यंत अनेकांनी सांगितलेलं आहे. जर तो अहवाल सुप्रीम कोर्टात टिकला नाही तर आत्ता जो मागासवर्ग आयोग सर्वेक्षण करतंय, जे चुकांनी भरलेलं दिसतंय, त्याचा रिपोर्ट सुप्रीम कोर्टात टिकेल काय? सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल आहे. त्यानुसार गायकवाड कमिशनमधल्याच काही मुद्द्यांमध्ये सुधारणा करण्याची मुभा मिळेल. त्यासाठी आत्ताच्या सर्वेक्षणाचा घाट घातला गेलेला आहे. पण ह्या सर्वेक्षणाचा अहवाल जर त्रुटींनी भरला गेलेला असेल तर तो सुप्रीम कोर्टात टिकेल काय? आतापर्यंतच्या 5 आयोगांनी, ज्यातले 3 राष्ट्रीय आहेत, त्यांनी मराठे हे मागास नसल्याचं सिद्ध केलंय. म्हणूनच आत्ताच्या आयोगाला विस्तृत आणि सखोल सर्वेक्षण करण्याची गरज वाटली नाही का? सरकारच्या नीती आणि नियतीत खोट तर नाही ना? आजच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये रिपोर्टर प्रियांका काकोडकर यांचा एक रिपोर्ट छापला गेलाय. त्यात देशाचे माजी सांख्यिकी प्रमुख प्रणब सेन यांनीही आत्ताच्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. ते म्हणतात, अशा कमी कालावधीत केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणानं अविश्वासार्ह अहवाल येईल, जो एक फार्स असेल, धूळफेक ठरेल. त्यामुळेच हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडून जातोय. सरकार आता जो सर्वे करतंय त्याचा अहवाल खरोखरच सुप्रीम कोर्टात टिकेल काय? सरकार मराठ्यांच्या डोळ्यात धूळफेक करतंय का? ह्या सगळ्यात गरजवंत मराठ्यांचं नुकसान होतंय का? तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायलाही विसरू नका.